मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी आणि निरोगी जीवनासाठी 47 महत्त्वाचे नियम. नंबर 1. दुधासोबत मीठ आणि कोणत्याही प्रकारच्या आंबट पदार्थांचा वापर करू नका. नंबर 2. दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 3. कपड्याच्या डागावर आले चोळल्याने डाग दूर होतात. नंबर 4. मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करावे. नंबर 5. जर तुम्ही प्रक्रिया केलेला पास्ता मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या. विशेषतः पांढरा पास्ता खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. नंबर 6. बटाट्याची सालं तुमच्या त्वचेवर ब्लीचसारखे काम करते. ती सालं लावल्याने तुमच्या काळ्या झालेल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. बटाट्याची साले फेकून देऊ नयेत तर ती वापरावी. नंबर 7. बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. प्रौढांपेक्षा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे ती विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना सहज बळी पडतात. नंबर 8. हिरव्या पालेभाज्या, आवळ्यासह हंगामी फळांचे अधिक सेवन करा. ताजे अन्न आणि हलके कोमट पाणी प्या, ज्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते. उन्हातून आल्यानंतर जास्त थंड पाणी पिणे टाळावे. नंबर 9. चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन न वाढणाऱ्या लोकांचे वजनही झपाट्याने वाढू लागते आणि शरीरातील ताकदही वाढू लागते. नंबर 10. काही लोकांना सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो, तर काहींना दिवसभरात अनेक वेळा डोकेदुखी जाणवते. या डोकेदुखीचे कारण म्हणजे जेव्हा बीपी वाढतो तेव्हा मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे डोकेदुखी होते. नंबर 11. मनुका जास्त खाणे देखील हानिकारक असू शकते, कारण त्यात साखर आणि कॅलरीज जास्त असतात. नंबर 12. आयुर्वेदानुसार सकाळी लवकर उठल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. सकाळी उठल्याने शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होते आणि तुम्ही कमी आजारी पडता. नंबर 13. गॅसच्या समस्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या ठेचून 2 चमचे दूध आणि तूप घालून चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळेल. नंबर 14. लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची तक्रार असेल तर त्यांना रोज सॅलडमध्ये टोमॅटोवर सेंधा मीठ टाकून खायला द्या. यामुळे त्यांना खूप आराम मिळेल. नंबर 15. मनुकामध्ये नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. मनुकामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. नंबर 16. कानात घाण जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. ते स्वच्छ करण्यासाठी लोक बऱ्याचदा इयरबड्स, माचीस स्टिक किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हे सर्व तुमच्या कानांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कान साफ करताना खूप काळजी घ्यावी. नंबर 17. जर कानातील घाण खूप घट्ट झाली असेल तर ती स्वतः काढून घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जा. इयरवॅक्स कानांना बाहेरून येणाऱ्या घाणीपासून वाचवण्यास मदत करते, परंतु जेव्हा ती मोठ्या प्रमाणात जमा होते तेव्हा यामुळे स्पष्टपणे ऐकण्यास देखील त्रास होऊ शकतो. कानाचा पडदा स्वच्छ करण्यासाठी आपण तेल वापरू शकता. यासाठी बदाम किंवा मोहरीच्या तेलाने 1-2 थेंब कानात घालून डोकं त्याच दिशेने ठेवावे. 5 मिनिटे असेच राहा. यामुळे घाण मऊ होईल आणि आरामात कानातून बाहेर येईल. याशिवाय कानातील घाण साफ करण्यासाठी कोमट पाण्याचाही वापर करू शकता. यासाठी एका कपामध्ये कोमट पाणी घ्या. हे पाणी काळजीपूर्वक कानात घाला आणि मग काढून टाका. यामुळे घाण मऊ होईल आणि आरामात बाहेर येऊ शकेल. नंबर 18. रोज एका काकडीचे सेवन करा, कारण काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 19. जर तुमच्या पायापासून दुर्गंधी येत असेल आणि तुम्हाला पायावरील बॅक्टेरिया दूर करायच्या असतील तर पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळा आणि त्या पाण्यात तुमचे पाय काही वेळ ठेवा. नंबर 20. तुतीचा रस पिल्याने चेहरा चमकदार होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यासुद्धा कमी होतात. नंबर 21. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. नंबर 22. जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा.
नंबर 23. आपल्या मुलांना फळे, कडधान्य, दुधाचे पदार्थ खायला द्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. नंबर 24. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच डाग किंवा सुरकुत्या यांची समस्या दूर होऊन त्वचा चमकते. पाणी शरीरात इंधनाचे काम तर करतेच, पण आपले शरीर निरोगी ठेवते. म्हणून पाणी हेच जीवन आहे असे म्हटले जाते. नंबर 25. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिले तर यापेक्षा चांगले काहीच नाही. हे आपले पचन सुधारते आणि चयापचय वाढवते. कोमट पाणी पचनसंस्था सक्रिय करते. नंबर 26. तुम्हाला जर काम न करता दिवसातून सारखा दम लागत असेल तर समजून घ्या की तुमची किडनी नीट काम करत नाही. नंबर 27. मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात, पण तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते. नंबर 28. घशात होणाऱ्या खवखवीपासून सुटका करून घेण्यासाठी मीठ आणि गरम पाणी हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी 1 ग्लास पाणी गरम करून त्यात थोडं मीठ टाका. या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल. नंबर 29. लिचीच्या बिया विषारी असल्यामुळे त्या खाऊ नयेत. नंबर 30. औषध पिल्यानंतर चहा प्यायल्याने एखाद्या व्यक्तीचे यकृत खराब होऊ शकते, कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप हानिकारक असते, ज्यामुळे यकृत हळूहळू खराब होते. नंबर 31. 1 कप गरम पाण्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस आणि मध घालून ते पाणी प्यावे. त्यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. नंबर 32. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते. ते डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 33. चेहऱ्यावरील डाग दूर होत नसतील तर जास्त उकळलेले बीटरूट आणि पाणी प्यावे. नंबर 34. घशातील खवखव, वेदना आणि सूज यावर मिरी, तुळस आणि लवंग हे पदार्थ घालून बनवलेला चहा उत्तम मानला जातो. नंबर 35. ॲनिमियाचा त्रास असेल तर त्या महिलांनी आपल्या शरीरावर मोहरीच्या तेलाने मालिश करावी आणि रोज 3 ते 4 खजूर खावे. नंबर 36. जर टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावावा. खूपच आराम मिळतो. नंबर 37. घशातील वेगवेगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून हळदीचे दूध गुणकारी ठरते. यामुळे घशाला झालेले इन्फेक्शन दूर होते. नंबर 38. ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांच्यासाठी चालणे हे औषधापेक्षा कमी नाही. तज्ज्ञांच्या मते आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळेच हळूहळू चरबी कमी होऊ लागते. नंबर 39. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. नंबर 40. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने किडनीचे आजार होत नाहीत. नंबर 41. मध खोकला आणि घशातील वेदना कमी होण्यासाठी उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी थोडा मध चाटा, त्यामुळे आराम मिळेल. नंबर 42. जर तुम्हाला खूप झोप येत असेल तर चहा किंवा कॉफीचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला जास्त झोप येण्याची समस्या होणार नाही. नंबर 43. रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही निरोगी ठेवण्याची पूर्ण हमी देतो. दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहते, ज्यामुळे रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. नंबर 44. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते. नंबर 45. मुळ्याचा रस डोक्यावर लावल्याने तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत. नंबर 46. अंड्यातील पिवळा भाग खाण्याचे फायदे. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारखी महत्त्वपूर्ण जीवनसत्व आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात. मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक असतं. नंबर 47. जर मासिक पाळी सामान्यपेक्षा जास्त असेल तर सुमारे 100 ग्रॅम धने अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून पिल्यास खूप फायदा होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.